बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि भगवन्तं अभिवादे स्वाखातो अनुराधं धम्मं वस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्गं Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa Namo tassa bhagavato arahato samma sambuddhassa Buddhang saranam gacchami Dhammam saranam gacchami Sangham saranam gacchami Dutiyampi Buddhang saranam gacchami Dutiyampi Dhammam saranam gacchami Dutiyampi Sangham saranam gacchami Tatiyampi Buddhang saranam gacchami Tatiyampi Dhammam saranam gacchami Tatiyampi Sangham saranam gacchami Om Namo Vata Veramani Sikkhapadam Samadhiyami Abhinadana Veramani Sikkhapadam Samadhiyami Kamesu Vichācara Veramani Sikkhapadam Samadhiyami Musāvāna Veramani Sikkhapadam Samadhiyami Surameya Bhajja Mamācratana Veramani Sikkhapadam Samadhiyami Sadhu, sadhu, sadhu Gunadantagunopetam Etam Sumasantati Pujayami Mulindassa Sinipada Sarone Pujeni Buddham Kusumena Nena Kuyena Nena Lavali Mokkam
पुष्पं विनायति यदारिदं मे कायोत्ततायादि विनाशभावम् घनसारं दीपेन तमदंसिना दीपं सम्बुद्धं पूजयामि तमोरुदं सुगन्धिकामयवदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना पूजयामि तथागतम् ऊर्ध्वं धर्मान् संगं सुगतं भव धातुवो धातुकम्पे लङ्काय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके च धूपे सर्वे बिम्बे सकल सचिते केशलोमालिधातु वन्दे सर्वे विबुद्धं रसवरतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वठाने सुपरिधितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनपति तेजा पंकजा नर्मदा रत्नस्वदन मुद्दारा भगवंत रामचा करुणावक्षता सवलाल संकरी शस्त्रधरिता करी कापला हरी उडी रौद्र मुक्तिपत्र बोलता दीर्घ स्मृती जाळिका उजाळीना अगतिका मार्ग साचा राष्ट्र घटना होती सोबती भारती महामानव पूरती सार्ग सर्ग शरण बुद्धाश्रमी शरण धम्माश्रमी शरण संघाश्रमी भीमराजा भीमराजा भीमराजा. आपण थोडा वेळ आनापान सती या साधनेचा सराव करायचा. म्हणजे वाचलेले प्रश्न लक्षात राहतात, ऐकलेलं समजलेलं लक्षात राहतं, लक्षात राहण्याला देता येतं. त्याच्यामुळं आपलं मन एकाग्र करण्यासाठी येणारा श्वास आणि जाणारा श्वास या क्रियेवरती आपण आपलं लक्ष देऊ शकतो. व्यवस्थित असं बसून घ्यायचंय, डाव्या हातावरती उजवा हात ठेवायचा, हळूवारपणे डोळे बंद करायचे आणि हा जसा बसलाय असं ताट बसायचं. चांगलं असं ताट बसायचंय आणि काही वेळ आपण आनापान सती हा साधनेचा सराव आपण करतो. आनापान सती, आन म्हणजे येणारा श्वास, अपान म्हणजे बाहेर पडणारा श्वास, सती म्हणजे स्मृती किंवा लक्ष. तर येणाऱ्या श्वासावरती आणि जाणाऱ्या श्वासावरती आपण आपलं लक्ष देतो. पटिपत्या धम्मं पटिपत्या संगं पूजयामि. सा तर विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत आज आपला सर्वांना संघ जयंतीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. आपण मागच्या पौर्णिमेच्या वेळेस काही गोष्टी समजून घेतलेल्या होत्या, थोडीशी उजळणी करूया, बरोबर नाही? तर आपण मागच्या वेळेस पूजेविषयी माहिती करून घेतली. तर
किती प्रकारे आपण पूजा करतो, जे इथं जे आहे मागच्या वेळेस आपण आहे किती प्रकारे आपण पूजा करतो आपल्या आदर्शाला. बरोबर, या 3 गोष्टी आपण अर्पण करतो. आणि किती प्रकारे पूजा करतो, कशी करतो पूजा? कायाने, वाचाने आणि मनाने. काया म्हणजे शरीर वंदन करतो ते, वाचा म्हणजे गाता म्हणतो ते, आणि मनाने म्हणजे 5 मिनिटं आपण शांत. हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. हे कशासाठी, कोणतरी तुम्हाला विचारू शकतो की आमची अशी पूजा आहे बाबा, तुमची पूजा कशी असते. तर आपल्या लक्षात आमची साधी सुधी पूजा असते. आणि हे आपण कशासाठी करत असतो की आपल्या आदर्शांप्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा वाढवण्यासाठी. बरोबर का नाही? बाबासाहेब भगवान बुद्ध हे आपले आदर्श आहे. त्यांनी जीवनाचा खरा मार्ग सांगितलेला आहे. आणि त्या मार्गावरती चालल्यानंतर माणसाचं सुखच होणार आहे, माणूस आनंदीच होणार आहे याची खात्री आहे. आणि म्हणून ते आपल्या लक्षातून जायला नको, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये सातत्याने श्रद्धा निर्माण व्हावी म्हणून आपण ही या ठिकाणी त्यांना वंदन करत असतो. आपण काही मागण्यासाठी वंदन करत नाही, किंवा नवस करून करत नाही, किंवा भीतीपोटी पण करत नाही की बाबा मला कोपल, माझ्यावरती असं करेल, मला त्रास होईल, वक्रदृष्टी ठेवेल, असंही आपण काही विचार करत नाही. पण त्या आदर्शांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. आणि मग ते गातेच्या रूपात आपण म्हणत असतो. ती गाथा म्हणजे त्यांची शिकवणच आहे. या माध्यमातून आपण 3 प्रकारे पूजा करतो आणि 3 गोष्टी अर्पण करतो. आणि ह्या 3 गोष्टी तुम्हाला समजावून सांगता आल्या पाहिजेत. एवढं 2-3 ओळीतच सांगायचं. म्हणजे मेणबत्ती हे प्रज्ञेचं प्रतीक आहे. आम्ही कोणत्याच गोष्टीला म्हणजे दगडाला दगडच म्हणतो, त्याला कलर कुठलाही लावू दे, त्याला आम्ही दगडच म्हणतो. कलर वेगवेगळे लावतात, समजलं का? एवढं आम्हाला माहिती आहे. ही प्रज्ञा आमच्यामध्ये आहे. अज्ञानामध्ये असणाऱ्या माणसांना प्रज्ञा जशी सूर्य किंवा प्रकाश जसं देतो आणि पूर्ण उजेड होतो, ते काम प्रज्ञेचं आहे. जसं बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातला संपूर्ण अंधारमय जीवन 2500 वर्षाची गुलामगिरी घालवली, भगवंतांनी घालवली संपूर्ण मानवजातीच्या जीवनात. ती प्रज्ञेचं प्रतीक आहे, जी मेणबत्ती आपण लावतो. पुष्प आहे हे अनित्यतेचं प्रतीक आहे, बदलाचं प्रतीक आहे, परिवर्तन आहे, प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. आणि आपल्या पण लक्षात आलं पाहिजे, आपणही कायम असं राहणार नाही, आपणही बदलणार आहे. पण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सर्वांशी आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. ते त्या फुलातून शिकायचं आहे. कारण आता फुलं आपण इथं वापरतो, उद्या सकाळी ही फुलं कचरा कुंडीत असतील. आपलं जीवन तसंच आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत. नंतर उचला लवकर, आता काय जास्त वेळ ठेवून उपयोगाचं. असं आपलं जीवन आहे या फुलांसारखं. हे शिकायचं आपल्याला ते फुलाच्या वापरात. दुसरा अगरबत्ती हे चारित्र्याचं प्रतीक, सदाचरणाचं प्रतीक. बौद्ध माणूस, बाबासाहेबांचा माणूस, मग ती भगिनी असू दे किंवा बांधव असू दे, तो चारित्र्यवानच असला पाहिजे, सिलवानच असला पाहिजे. काही त्याच्या हातून चुकीचं घडता कामा नाही. कुठल्याही लोकांनी समाजातलं म्हणलं पाहिजे की विश्वास ठेवावा तर बाबासाहेबांच्या माणसांवर. एवढं आपलं चारित्र्य शुद्ध पाहिजे. जसं भगवंतांचं चारित्र्य होतं, जसं बाबासाहेबांचं चारित्र्य होतं. बाबासाहेब स्वतः म्हणायचे की मला ही मोठी मोठी लोक म्हणजे पंडित नेहरू म्हणा, गांधी, बाकीची जी मंडळी घाबरायची, महात्मा गांधी म्हणा, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, हे सरदार वल्लभभाई पटेल, बाकीची सगळी मंडळी जी घाबरायची, ते माझ्याकडे बघून मी मोठा आहे म्हणून नाही, माझ्यामध्ये असणारे चारित्र्य जे आहे त्या चारित्र्याला ते घाबरायचे, शुद्ध चारित्र्य. कारण त्यांच्यामध्ये काय ना काय असायचं, पण हे निष्कलंक म्हणून लोक घाबरायचे. म्हणून आपलं जीवन जे आहे ते आपण जास्तीत जास्त सदाचरणी जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या अगरबत्तीतून हे शिकायचं. त्याचा सुगंध सर्व म्हणजे वाऱ्याच्या दिशेने बसवतो, पण सदाचरणी चांगुलपणाचं जीवन जगणारा माणूस, त्याचा सुगंध हा काही दिशा पसरत असतो. समजलं का नाही? आणि चांगल्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात त्या कुटुंबाने जी ही वंदना ठेवलेली आहे, खरं तर त्यांचं फार मोठं पुण्यकर्म आहे. आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना ही संधी उपलब्ध करून दिली. आपल्याकडे विहार नाही, पण घरालाच विहार बनवलेला आहे. आणि त्यासाठी आपले करुणाकर साहेब त्यांच्या फॅमिलीसह मोराजमधून इकडे आलेले, आमचे लोणारे साहेब फॅमिलीसह ते नवीन पनवेलमधून आलेले. हे कशासाठी? हे चांगुलपणाचं काहीतरी काम चाललेलं आहे म्हणून. आणि इथले काही मंडळी आपण आलेला,
तर ह्या चांगल्या गोष्टी जिथे जिथे घडत असतात त्या त्या ठिकाणी लोक जातच असतात, लोकांना ते आवडत असतं आणि लोक जाऊन ते ऐकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून बाबासाहेबांच्या, बुद्धांच्या गोष्टी ऐकणं पौर्णिमेच्या दिवशी किंवा सातत्याने तुम्ही जो प्रयत्न करताय हा खरंच प्रयत्न, हा तुमचा अगदी आभार मानण्यासारखा प्रयत्न आहे. आणि आज आपण ज्या गोष्टी समजून घेणार आहोत, तुम्हाला माहिती आहे भगवंतांची बुद्ध जयंती आपण कधी कधी साजरी करतो? कोणत्या पौर्णिमेला? वैशाख पौर्णिमेला साजरी करतो, बरोबर. बुद्ध जयंती आपण वैशाख पौर्णिमेला साजरी करतो. धम्म जयंती आपण कधी साजरी करतो? धम्म जयंती आपण साजरी आषाढी पौर्णिमेला. आषाढी पौर्णिमा. कारण भगवंतांनी पहिलं धम्माचं प्रवचन त्या पंचवर्गीय भिक्खूंना तुम्हाला दिलं. 5 भिक्षू त्यो अश्वजित, महानाम, वप्प, भक्ती आणि कौंडिन्य, ही 5 लोक होती. 5 नंतर यश नावाचा एक श्रीमंताचा मुलगा आला. तो घरात असा श्रीमंतीने वेडा झाला होता. त्याला म्हणजे जास्त श्रीमंती असल्यानंतर पण माणसाला सुख मिळत नाही. काही माणसं नुसतं सुखाच्या मागे धावतात, पैसे मिळवण्याच्या मागे धावतात. पण तुम्ही लोकांनी ऐका, तर आपण धम्मजयंती समजून घेतो ही आषाढी पौर्णिमेला त्या पंचवर्गीय भिक्खूंना धम्मजयंती म्हणजे धम्म भगवंतांनी प्रथम सांगितला. पण त्यांनी उठून लगेच उठल्याने सांगितलं असं नाही. पहिलं त्यांनी विचार केला की आता मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे लोकांना समजेल का? बरं समजलं, लोक ऐकून घेतील का? ऐकून घेतलं त्याप्रमाणे वागतील का? कारण धम्म हा ऐकून घेऊन जोपर्यंत तुम्ही त्याप्रमाणे वागत नाही त्याला काय अर्थ नाही. पण बाबासाहेब सुद्धा म्हणतात माझा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही प्राणपणाने वागत राहा किंवा जीवनामध्ये आचरणात आणा. भगवंत सुद्धा म्हणतात काय पाहतो? जो मला धम्माला पाहतो, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. वक्कलीला बोललेली भगवंत. या पद्धतीनं बौद्ध धम्माचा जो भाग आहे तो आचरणाचा भाग. जे जे तुम्हाला समज, आता बघा तुम्ही थोडं थोडं समजायला काय तुम्हाला पौर्णिमा कशी करायची, उपवास कसं करायचं, पंचशील कसं पाळायचं, हे जसं जसं तुम्हाला समजतंय त्या त्या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण वागायला सुरुवात करू, कारण धम्म हा धम्मग्रंथात नसून तो माणसाच्या आचरणामध्ये आहे. म्हणून आचरण महत्वाचं आहे. म्हणून ह्या पंचवर्गीय भिक्खूंनी हा 3 महिने आषाढी पौर्णिमेपासून ही सुरुवात झाली होती. धम्माची सुरुवात तिथं झाली आषाढी पौर्णिमेला. ही 5 लोक, त्याच्यानंतर यश नावाचा एक श्रीमंताचा मुलगा आणि त्याचे 54 मित्र हे कसे मित्र आता आले तसे मित्र आले, म्हणाले तू यश तिकडे गेलाय, आपण त्याच्या मागून जाऊ. म्हणून संपूर्ण श्रीमंताची ती मुलं, ती 54 मुलं, यश आणि हे 5 भिक्षू असे मिळून 60 लोक 3 महिने बसलेले होते. आषाढी पौर्णिमेपासून भगवंतांनी सुरुवात केली ते आजची पौर्णिमा जी आहे या पौर्णिमेला संघ जयंती म्हणतात. आज संघाची निर्मिती झाली. बुद्ध धम्मामध्ये जो संघ निर्माण झाला 60 लोकांचा, 60 लोकांना भगवंतांनी धम्म 3 महिने समजावून सांगितलं. तर त्यांनी काय समजावून सांगितलं? पहिलं त्यांनी 3 रत्न सांगितलं. दुसरं त्यांनी पंचशील सांगितलं. पंचशिलामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शाळेत सुद्धा लिहितात. याच्या अगोदर लिहित होते, आमच्या तिकडे लाकडाची वरती बार असायची, त्याच्यावरती लिहायची नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये, चोरी करू नये, हे सुविचार लिहायचे. ही बुद्धांची वचनं आहेत. मग पहिलं शील आहे पानाती पाता वीरमणी शिक्कापदं समाधी. हे तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे मी हिंसा करणार नाही, आदिंना दाना वीरमणी शिक्कापदं समाधी आहे. मी चोरी करणार नाही, कामेसु मिथ्याचारा वीरमणी शिक्कापदं समाधी आहे. मी नैतिक दुराचार करणार नाही बघा. आणि मुसावादा वीरमणी शिक्कापदं समाधी आहे. मी खोटं बोलणार नाही. त्याच्यामध्ये कठोर बोलणं आलं, त्याच्यामध्ये निंदा नालस्ती आली, त्याच्यामध्ये व्यर्थ बडबड आली. ह्या वाचेची 4 शील आहे, हे मी करणार नाही. आणि शेवटचं शील आहे सुरामेरई मज्जपमादकाना वीरमणी शिक्कापदं समाधी. म्हणजे नशिले पदार्थ मी कोणतेही घेणार नाही. पण नशा फक्त दारूनच येते अशाला भाग नाही. वेगवेगळ्या प्रकारची नशे असते. कधी कधी श्रीमंतीची नशे असते, तू कोणाला विचारत नाही.
कधी कधी सौंदर्याची नशे असते, तो कोणाला विचारतच नाही. कधी कधी तारुण्याची नशे असते, तो सगळ्यात आपल्यापेक्षा वयस्कर किंवा बाकीच्यांना बघतच नाही तिकडे, अशी नशे असते. कधी कधी हुशारी असणाऱ्याची नशे असते, कधी कधी जास्त बोलतोय याची नशे असते, मीच जास्त बोलतोय, माझ्यापेक्षा कोण बोलणार नाही अशी म्हणणाऱ्याची पण नशे असते. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टींच्या नशेंपासून आपण दूर राहिले पाहिजे. हे पंचशील भगवंतांनी या 5 लोकांना सांगितलं. नंतर अष्टांगिक मार्ग सांगितला, 4 आर्य सत्य सांगितली, या गोष्टी सांगितल्यानंतर 10 पारमिता सांगितल्या, सप्तबोध्यांग सांगितली. म्हणजे भगवंतांची संपूर्ण शिकवण फक्त सांगितली नाही, त्यांच्याकडून करून घेतली. जसे सांगत होते तसं त्यांना करायला. म्हणजे बुद्ध कुणाला म्हणतात? बुद्धांनी जे जे त्यांना समजलं ते त्यांनी कृतीत उतरवलं, आणि कृतीत उतरवून सर्वात सुखी माणूस जर कोण असेल तर ते भगवान बुद्ध आहे. आणि आपल्याला पण सुख पाहिजे आहे. आपण पण हजारो वर्षे दुःखामध्ये होतो. बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं आणि बाबासाहेबांनी आपल्याला त्यातून बाहेर काढलं. 14 ऑक्टोबर 1956. त्या दिवशी अशोका विजयादशमी होती. म्हणजे अशोकाने धम्म दिलेला होता आणि त्याची नाळ जोडण्यासाठी विजयादशमी दिवशीच आपला कार्यक्रम असतो. त्या दिवशी दसरा जरी इतर लोक म्हणत असले तर आपण सुद्धा त्याच दिवशी विजयादशमी साजरी करायची आणि साजरी करायची, गोडधोड करायची, पुरणपोळ्या करा, काय करायचं ते करा आणि आपल्या आदर्शांची आठवण करा. त्या दिवशी तुम्ही तोरण बांधा, त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जेवढं सजवायचं तेवढं सजवा. त्या दिवशी असं त्यांचा आहे म्हणून आपण बसायचं नाही, त्यांच्यापेक्षा जास्त मोठा सण आपला आहे त्या दिवशी. कारण सम्राट अशोकाने आपल्या जीवनातले 10 वाईट कर्म, वाईट गोष्टी, वाईट विचार हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घालवले आणि चांगले विचार त्यांच्या जीवनामध्ये आले. म्हणून अशोका विजयादशमी असं म्हणतात. मग हे झालं, बुद्ध जयंती झाली, धम्म जयंती झाली, आणि आजची जी पौर्णिमा आहे अश्विन पौर्णिमा ही संघ जयंती. आज भगवंतांनी काय केलं, हे 3 महिने या लोकांना पूर्ण शिकवलं आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये कौंडिन्य नावाच्या एका भिक्षूंना अर्हंत पद प्राप्त झालं. जसं बुद्धांसारखा तो बुद्ध झाला. बुद्ध हे सम्यक संबुद्ध होते, त्यांनी ते शोधलं, पण त्याच्यानंतर जर ज्ञानप्राप्ती कुणाला झाली असेल तर ती कौंडिन्याला झाली. आणि भगवंत त्याच वेळेस बोलले की कौंडिन्याने जाणली आणि तिथं प्राप्ती झाली आणि ह्या सगळे लोक अर्हंत झाले. 60 लोक अर्हंत झालेल्या 60 लोकांचा तो संघ झाला. आणि तो संघ झाल्यानंतर भगवंतांनी त्या संघाला आता सांगितलं की बाबा तुम्ही बरंच समजलेलं आहे, 3 महिने तुम्ही समजून घेतलेलं आहे, 3 महिने तुम्ही फार जाणलेलं आहे, 3 महिने तुम्ही आचरणात आणलेलं आहे, आणि आता तुम्हाला काय करायचं आहे की इथून पुढे तुम्हाला समाजामध्ये जायचं आहे. हे भिक्खूनो, तुम्ही आता सर्वत्र चारिका करा, भ्रमण करीत राहा, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, स्वतःच्या आणि देव मनुष्यांच्या हितासाठी, स्वतःच्या पण सुखासाठी आणि देव आणि मनुष्यांच्या सुखासाठी, हितासाठी सुखासाठी भ्रमण करा. एक ठिकाणी दोघांनी जाऊ नका. कारण दोघं जर एका ठिकाणी गेले, दोघं 2 ठिकाणी गेले तर अनेक लोकांपर्यंत धम्म जाईल. पण दोघे एका ठिकाणी गेले तर एक बोलेल दुसरा बसून राहील, तेवढ्या लोकांपर्यंत धम्म पोचणार नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलंय एका ठिकाणी जाऊ नका, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जा, लोकांना धम्म द्या. तो धम्म कसा आहे, तो सुरुवातीला चांगला आहे, मध्ये सुद्धा चांगला आहे आणि शेवटी सुद्धा कल्याणकारक आहे. म्हणजे सुरुवात ही धम्माची कल्याणकारक आहे, मध्य ही कल्याणकारक आहे आणि शेवट ही कल्याणकारक आहे. तो अक्षरशः सार्थ, संपूर्ण आणि परिपूर्ण आहे. त्यानुसार ब्रह्मचर्याचे पालन करीत सर्वत्र प्रकाशमान व्हा. ब्रह्मचर्याचे पालन करा, भिक्षूंना पण भगवंत सांगतात, आणि तुम्ही प्रकाशमान व्हा. मी सुद्धा उरुवेला प्रांतात जाऊन धम्माचा प्रचार करणार आहे. हे जे सांगितलेलं आहे हा आजचा दिवस आहे. हे भगवंतांचा संघ निर्माण झाला, ही संघ जयंती आहे. आणि आजच्या दिवशी भारतातल्या बाहेरचे, जगातली सर्व लोक
भगवंतांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांचे आभार मानण्याचा, हात जोडून वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. की 3 महिने तुम्ही भिक्षूंना जे सांगितलं ते उपासकांनी पण ऐकलं. उपासकांच्या पण जीवनामध्ये सुख आलं, समाधान आलं आणि ते एवढं चांगलं तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, ऋणी आहोत. म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हा आजचा संघ जयंतीचा दिवस आहे. म्हणून ही संघ जयंती आहे ही बाहेरच्या देशात मोठ्या प्रमाणात साजरी करतात. संघ मिळून मोठे मोर्चे काढतात, लॉंग मार्च करतात, भगवंतांची मिरवणूक करतात. सगळे हजारो भिक्षू एका लाईनमधून राहून उपासक आणि भिक्षू पांढरे शुभ्र कपडे घालून एका लाईनमध्ये राहून मिरवणुका काढत अशा पद्धतीने संघ जयंती साजरी करत असतात. तर त्या दिवसाचा आजचा हा संघ जयंतीचा कार्यक्रम. म्हणून आतापर्यंत आपल्याला बुद्ध जयंती माहीत होती, धम्म जयंती माहीत नव्हती. आता आपल्याला आषाढी पौर्णिमा ही धम्म जयंती आपण लक्षात ठेवायची. ही बुद्ध जयंती एवढीच मोठी साजरी झाली पाहिजे. त्याच्यानंतर आजची संघ जयंती ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे. आपण छोट्या का होईना प्रमाणात आपण ती साजरी करतोय, भगवंतांचे बुद्धांचे आभार मानतोय. आणि हा जो 3 महिन्याचा कालावधी आहे ते भिक्षू लोक एका ठिकाणी राहतात, धम्मचर्चा करतात, एकमेकांच्या अडीअडचणी एकमेकांना सांगतात आणि त्यांना सर्व गोष्टी पुरवण्याचं काम आपण उपासक वर्ग करत असतो. म्हणून उपासक वर्गाने त्यांना सगळं दान दिलं, राहण्याची व्यवस्था केली, झोपण्याची व्यवस्था केली, बाकी त्यांना ज्या गोष्टी लागतात वस्त्रांची व्यवस्था केली. म्हणून ते लोक आपल्याला धर्म देतात आणि आपलं जीवन सुद्धा सुखी करतात. ते त्यांचाही प्रयत्न करतात आणि आपलं जीवन सुद्धा सुखी करत असतो आपण. आणि म्हणून ह्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये सुद्धा काही जे उपासक आहेत हे उपासक 3 महिने वर्षावासामध्ये अष्टशिलाचं पालन करून उपोषण धारण करतात. काही लोक आठवड्यातून 1 दिवस करतात. पौर्णिमा म्हणा, अमावास्या म्हणा, 2 अष्टम्या म्हणा, हे जुन्या काळात करत होते. आता आपल्याला सुट्टीच्या दिवशी उपोषण करता येते, रविवारच्या दिवशी. म्हणजे महिन्यातले 4 दिवस आपल्याला आपल्या घरात भगवान बुद्ध बाबासाहेबांची वंदना घ्यायची आणि उपोषण करायचं, 8 शिलांचं पालन करून. म्हणजे आता पंचशील आपण सांगितलंय, त्याच्यातलं 1 शील वाढतंय. विकाल भोजना वेरमणी शिक्कापद समाधी आहे. मी अवेळी जेवणार नाही, म्हणजे 12च्या पुढे जास्तीत जास्त 1च्या पुढे मी जेवणार नाही. हे तुम्हाला विकाल भोजन होतंय. संध्याकाळी त्या दिवशी जेवणार नाही, काहीतरी फळं घेईन, काहीतरी ज्यूस घेईन, कपभर दूध घेईन. संध्याकाळी मी जेवणार नाही. आज सकाळी 8 वाजता नाश्ता करेन, 10, 11, 12च्या आत 12 वाजेपर्यंत जेवण करेन. संध्याकाळी काहीतरी दूध घेईन किंवा ज्यूस घेईन. दुसऱ्या दिवशी 8 वाजता परत भगवंतांची पूजा करेन आणि त्याच्यानंतर मी माझं उपोषण सोडेन. हे उपोषण करण्याची पद्धत आहे. जशी तुम्ही एकादशी करत होतो ना, आपण एकादशीला कशी ही बुद्धांचीच होती ती, पण आपल्याला माहीत नव्हतं. आणि आषाढी एकादशी ती पौर्णिमा करत होतो. ह्याच्या अगोदर मी पण एकादशी करत होतो. मला माहिती आहे 8वी 9वी 10वी पर्यंत मी करत होतो. पण ही खऱ्या अर्थाने बुद्धांचं होतं ते. आजपासून उद्यापर्यंत ते पाळायचं होतं. पण त्याच्यात पाळण्याचं आम्हाला सांगत होते पंढरपूरच्या वारकऱ्यांना हेच सांगतात की तुम्ही पंचशिलाचं पालन करा या पूर्ण एकादशीच्या, आषाढी एकादशीच्या दिवशी. आजही लोक फिरत तिकडे पांडुरंगाकडे जातात. हा पांडुरंग दुसरा तिसरा कोण नसून तो बुद्धच आहे. त्या तिथं जर तुम्ही गेला पंढरपूरला तर तुम्हाला दिसेल बुद्धाची लक्षणं तिथे दिसतात. तर या पद्धतीने या गोष्टी आहेत. म्हणून आता आपल्याला अष्टशील पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला पंचशिलाच्या पुढेच अष्टशील, दुसरं 1 शील आहे तांबे चारा वेरमणीच्या ऐवजी दुसरं शील दिलेलं आहे की त्या दिवशी आपण विवाहित असणारे मंडळी आपल्या पत्नी बरोबर सुद्धा त्या दिवशी मोकळं वेगवेगळं राहील. नंतर हे दुसरं 1 शील आहे. हे कसं नच्च गीत वादित विसुकत असताना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिक्कापद समाधी. त्या दिवशी नाटक बघणार नाही, सिनेमा बघणार नाही, नाच गाणं बघणार नाही, स्वतः नाचणार नाही. हे सगळं करायचं आणि त्या दिवशी साधेपणाचं जीवन मिळेल.
जास्त नट्टापट्टा करणार नाही, एकदमच सगळं काय काय करणार नाही. म्हणजे माळा बिळा गळ्यात घालून आपण ते घालतो ना केसांचा, तेवढ्या दिवसभर साधेपणाचं मी जीवन जगतो. जेणेकरून इतरांचं लक्ष विचलित होणार नाही, असं कृत्य माझ्याकडून कुठलंही घडणार नाही म्हणून. आणि मग नंतरचं शेवटचं शील आहे उच्चासयना महासयना वीरमणी शिक्काबदन समाधी. म्हणजे उच्च आश्रमवरती गादीवरती एकदम ह्याच्यावरती झोपणार नाही. एक दिवस मी चटईवरती झोपेल. पण ज्यांना कमरेचा त्रास आहे, ज्यांना थोडं दुखणं आहे, त्यांनी सांभाळायचं. त्यांनी असं जर करायला गेला तर अजून वाढेल आणि नको बाबा बुद्ध असं म्हणतील. तर तसं नाही, आपल्या शरीराची ठेवण बघायची, आपला त्रास बघायचा त्या पद्धतीनं. पण मनात भावना ही पाहिजे, माझ्या त्रासामुळे मी इथं बसतोय, मी काय मजा करावी म्हणून बसत नाही गादीवरती, मला त्रासावरती. तर या गोष्टी करून आपण अष्टशिलाचं पालन करायचं. एवढं जरी नाही जमलं तर महिन्यातून एक दिवस तरी, पौर्णिमा तरी उपवासाचं पालन करायचं. कसं आहे, आपण भरपूर काही ऐकतो, भरपूर काही वाचतो, पण जोपर्यंत त्या गोष्टी कृतीत येत नाही तोपर्यंत त्याला काय अर्थ नाही. बोलणारी पण भरपूर आहेत, ऐकणारी पण भरपूर आहेत, सांगणारी पण भरपूर आहेत, पण कृती करणारीच कोण नाही. म्हणून आता 68 वर्षे झाली भगवान बुद्धांचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला देऊन 68 वर्षे झाली. आणि 68 वर्षानंतर सुद्धा खऱ्या अर्थाने नवा समाज आपण घडवू शकलो नाही. आणि म्हणून भंतेजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की 5 गोष्टी कमीत कमी बौद्ध माणसाने केल्या पाहिजे. बौद्ध माणसांनी धम्माची दीक्षा घेतली पाहिजे. धम्म दीक्षा घेतल्याशिवाय कुणालाही बौद्ध म्हणता कामा नये. म्हणजे मी जन्मानं बौद्ध असं चालणार नाही, तुम्हाला जाणून बुजून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे. दीक्षेबरोबर तुमची वेडी वाकडी नावं असतील, नामांतर तुम्हाला केलं पाहिजे. जसं यांनी करुणाकर केले, त्यांनी राजवर्धन केले. भले आपल्या घरात असू दे, भले आपल्या समाजात असू दे, कागदोपत्री कधी करायचं त्यावेळेस करा, पण नामांतर बाबासाहेबांनी 1924ला सांगितलेलं आहे की तुमची जात जर नष्ट करायची असेल तर तुम्हाला नामांतर करावं लागेल, कारण नावावरून आपली जात कळते. म्हणून 24ला, आता 2024ला 100 वर्षे झाली, पण आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांची नावं आपल्याला घाणेरडी नावं पाहायला मिळते. उघडे, नागडे, गोंगडे, कुत्तरमारे, डुक्करमारे ही नावं आपली, कंतरपाळे, काय नावं आपले, ही घाणेरडी नावं ही मनुस्मृतीने आपल्याला दिली. आणि ही बाबासाहेबांनी 1927ला मनुस्मृती जाळली, पण तीच मनुस्मृती आजही आपण डोक्यावरती घेऊन फिरतोय. हे करणं, हे एक एक पाऊल तुम्ही पुढे उचलण्याचं हे कारण आहे. आणि ते उचलल्याशिवाय तुम्ही वागायला सुरुवात करताय असं होणार नाही. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला, हे दुसरी गोष्ट मग भंतेजी विमान कीर्ती गुणश्री सांगतात की धर्मांतराबरोबर तुम्हाला नामांतर केलं पाहिजे. तिसरी गोष्ट भंतेजी सांगतात की तुम्हाला प्रत्येक रविवारी विहारात गेलं पाहिजे. जर तुम्हाला विहार नसेल तर असं तुम्हाला घराला विहार केलं पाहिजे. आता नाही तर करणार काय आपण, तर असं आपण विहाराला घराला विहार केलं पाहिजे. आणि प्रत्येक आठवड्याला आपण एकत्रित जमा झालं पाहिजे. आणि प्रत्येक रविवारी उपवासाचं पालन केलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितले दर रविवारी विहारात जा, आणि विहारात जा म्हणजे उपवासाचं पालन. सुरुवातीला थोडं नाही जमणार, फक्त जेवण्यावरती उपवासत नाही, त्या दिवशी मी पुन्हा पोरांवरती सुद्धा रागावून बोलणार नाही, घरात कोणाबरोबर भांडण करणार नाही, त्या दिवशी मी खोटं बोलणार नाही, घरात काय नॉनव्हेज शिजवणार नाही. या गोष्टी जरी आपल्या परीनं थोडं थोडं जरी आपण करत गेलो, एकदमच आपल्याला ते जमत जरी नसलं, पण सुरुवात तुम्ही करणं हे गरजेचं आहे. कठोरपणे भिक्षू जसे पाळतात तसं आपल्याला जरी नाही जमलं, पण तुम्ही एक पाय उचललं पाहिजे. मला इथून जायचं आहे पनवेल स्टेशनला, आणि मी इथंच उभा राहून जर बोलत असू मला पनवेल स्टेशनला जायचं आहे, मला पनवेल, अरे जायचं आहे, पण तू पाय उचलला पाहिजे ना. जर आपण उचललाच नाही, मी इथंच थांबून राहील, स्टेशन तिथं राहील आणि मी इकडेच राहील महालक्ष्मीमध्ये. तर हे याच्यासाठी तुम्हाला मार्गक्रमण करावं लागेल, चालावं लागेल, तर तुम्ही त्या स्थळापर्यंत पोचाल. तुम्हाला ठरवलेलं आहे, तुम्ही इथपर्यंत पोचायचं आहे. बुद्धांसारखं, बाबासाहेबांसारखं नाही तेवढं झालं, थोड्या तरी प्रमाणात आपल्याला तसं बनायचं आहे, त्यांचे विचार घेऊन. तर आपल्याला एक एक पाऊल उचलावं लागेल. आणि तो पाऊल उचलण्याचं काम म्हणजे हे उपवासाचं पालन करणं हे गरजेचं आहे.
विहारामध्ये घेणं हे गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, म्हणजे 5वी गोष्ट सांगितलेली आहे की बौद्ध माणसांनी सातत्याने दान करत राहिलं पाहिजे. आमच्या इथं राजवर्धनच्या इथं दानाचा बॉक्स असेल ते आणून देतात आम्हाला. तिकडे भिक्षू संघाला दान देतात. रोज रुपये राहू दे, 2 रुपये राहू दे, 3 रुपये राहू दे, 4 रुपये राहू दे, 5 रुपये राहू दे, रोज तुम्हाला सवय सोडायची सवय तुमची झाली पाहिजे. किती देताय ते महत्वाचं नाही, पण तुम्हाला ती सवय झाली पाहिजे. आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये ते दान बॉक्स आहे. आम्ही रोज काही ना काही, रोज आम्हाला जरी नाही जमलं तर जेव्हा लक्षात येईल तेव्हा तरी आम्ही त्याच्यामध्ये टाकतो. ही दानाची सवय तुम्हाला लागली पाहिजे. कारण लोभ कमी करायचा असेल तर तुम्हाला दान देता आलं पाहिजे. आणि हे दान भिक्खू संघाला दिलं पाहिजे. नाहीतर आजकाल सगळ्या सोसायटी जरी प्रोग्राम करत असेल तर धमध्यान द्या असं म्हणून कार्यक्रम करण्यासाठी, नाच गाणे करण्यासाठी, डीजे वाजवण्यासाठी, नाटकं ठेवण्यासाठी पैसे मागून नेतात आणि तो पैसा आपला असा जातो. आता हे कुठेतरी आपल्याला थोडंसं म्हणजे योग्य पद्धत, तुम्ही आपणच असं नाही, आपल्या बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या जयंतीवरती जेवढा पैसा महाराष्ट्राचं बजेट असेल तेवढा पैसा आपण लोक खर्च करतो, नुसता उधळतोय असा. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबण्यासाठी आपण मोजक्या कामीना लोकांनी 100%, 50%, 75% बौद्ध बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं जर आपण वागायला लागलो, म्हणून हा कालावधी वर्षामासाचा कसा असतो, शुद्ध होण्याचा आणि शुद्धाच्या सानिध्यात राहण्याचा. शुद्ध व्हायचं म्हणजे काय करायचं, पंचशीलाप्रमाणे पालन करायचं. शुद्धाच्या संपर्कात राहायचं म्हणजे काय करायचं की जी लोक चांगली आहेत, चांगलं जीवन जगणार आहेत, चांगल्या कार्यक्रमात आपण जायचं, चांगल्या गोष्टी आपल्या घरात घ्यायच्या. आता यांनी आपल्या घरात घेतले असं आता इथं येऊन तुम्ही कुणाला काय देताय ते महत्वाचं नाही, नुसतं पाणी जरी दिलं तरी चालेल, पण तुम्हाला हे बर्डन येता कामा नये. आता मी माझ्या घरात घेतलंय, यांना जेवाय वाढायला पाहिजे, मग त्यांनी तो मेनू दिला, मी कुठला मेनू देऊ, ह्या मेनूवरतीच सगळं ठरतंय. आणि मग काही दिवस ज्याची परिस्थिती नसते तो म्हणतोय माझी परिस्थिती नाही बाबा, पूजा घ्यायलाच, वंदना घ्यायलाच. तर तसं नाही, तुम्हाला काय घेताय काय देताय हे अजिबात महत्वाचं नाही. लोक जमा झाली पाहिजे. लोकांनी 4 गोष्टी चांगल्या, माझ्या घरात बसून 4 लोकांना मी चांगल्या गोष्टी ऐकायला लागेल, ऐकायला देईल, हे माझं दान. असं आपण करणं गरजेचं आहे. आपल्याकडे असं चालतंय की यांनी हे दिलं की त्यांनी ते दिलं की त्यांनी ते, असं होतंय. तर जसं असेल तसं करा, पण आपल्याला या पद्धतीनं तुम्हाला कुणाला भिक्षूंना भोजनदान दिलं पाहिजे. तर आपण ह्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये शुद्ध व्हायचं, शुद्धांच्या सानिध्यात राहायचं, म्हणजे अशा चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायचं. आणि आपण ध्यान शिकायचं. आता आपण आनापान सती शिकलो, आपण मैत्री भावना शिकायची. जर मनामध्ये राग 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 सारखा वाटत असेल, त्याचा राग येतोय, त्याचा राग येतोय, त्याचा असा द्वेष जर असेल तर मेत्ता भावना ही ध्यान केली पाहिजे. विपश्यना ही वरच्या लेवलची साधना आहे, पण आपल्याला घरगुती लेवलला ह्या आनापान सती करावी लागेल, मेत्ता भावना करावी लागेल, अनुस्मृतीची साधना करावी लागेल, बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, अशा अनुस्मृतीच्या साधना करता येतील आपल्याला. बरोबर का नाही? ह्या ज्या साधना, ह्या साधनांचा शिकायच्या आणि नुसता शिकायच्या नाही तर त्याचा सराव करायचा. प्रत्येक गोष्ट आपण जी शिकायची आहे ती सराव करायची. आणि या पद्धतीनं जर आपण जीवन जगलो, आता आजपासून वर्षावास संपतोय म्हणून आपलं काम झालं असं न म्हणता हे सातत्याने तुम्हाला जेवढ्या दिवस जमेल तेवढ्या दिवस आपण करत राहायचं. प्रत्येक पौर्णिमा जर आपण करत राहिला, आमच्यापैकी कोण ना कोण येऊन तुम्हाला सांगत राहील. आणि म्हणून भगवंतांच्या बाबतीत भगवंतांच्या भिक्खू संघांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस जाणार आहे. तर तुम्ही याच माध्यमातून इथं एकत्रित झालात. आपण इथूनच भंतीजींना वंदन करू आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळं मी तुमच्यापर्यंत सांगू शकतो. तर दीक्षा घेतल्याशिवाय कुणाला बौद्ध म्हणता येणार नाही, ही बाबासाहेबांची भूमिका होती. या पद्धतीनं आपण या मार्गात या. आपली इथं बरीच लोक आहेत, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांना थोडंसं समजावून सांगा. बरोबर का नाही? भाजीला आपण बरोबर जातोय 10 जणी आणि वंदनीच्या कार्यक्रमाला आपल्याला आणायला काय हरकत आहे? तर अशी आपण मैत्री करून जास्तीत जास्त लोक जर महिला म्हणा पुरुष म्हणा जमवत जर राहिलो तर चांगल्या पद्धतीनं बुद्ध बाबासाहेब आपल्याला बाकीचं तर काही करायचंच नाही, तर एवढं लोकांपर्यंत आपल्याला करता येईल. तर आपण सर्वांनी आजच्या या दिवशी उपस्थित राहून
ही संघ जयंती साजरी करण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल किशोर यांच्या फॅमिलीला तर मी धन्यवाद देतोच, पण आपण सर्वजण या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी झाला. परत एक वेळ आपल्या सर्वांना मी संघ जयंतीच्या शुभेच्छा देतो. शांतपणे आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. पापसकरणं कुशलसौपसम्पदा सचितपर्योदपनम् एकं भूतानशासनं धम्मं चरे सुचरितं नतं चरितं जये ब्रह्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावतारमदरो यावता बहुभासति यो च पङ्क्तिसुवानं कम्मं कायेन पश्यति सवेदमदरो होति यो न प्रमज्जति नति मे शरणं मह्यं पूर्वो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम् नति मे शरणं मह्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. आता गुडघ्यावर बसा म्हणजे त्रिवार बोलतात. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा. जय भीम. जय भीम.